नमस्कार शेतकरी मित्र आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मोबाईलवरती जे आपण सोलर बंद आणि चालू करू शकतो. तर त्याच्यासाठी प्रत्येक कंपनीचं एक ॲप असते. आणि हे बघा काय झालं होतं, पहिलं ज्यावेळी कंपनीने सोलर इन्स्टॉलेशन केलं त्यावेळी याच्यामध्ये एक सिम कार्ड दिलं होतं आपल्याला. ते सिम कार्ड नंतर आपण बघितलं तर ते खराब निघालं होतं. तर त्याच्यानंतर आपण काय केलं आहे, कंपनीकडून पुन्हा नवीन सिम कार्ड घेतलं आहे आणि ते कंपनीकडून आज आपल्याला मिळालं. आणि आपण हे आता पुन्हा त्याच्यामध्ये टाकतो आहे सिम. तर सिमचा स्लॉट आहे, एअरटेलचं सिम आहे हे. आणि इझिली तुम्ही ऑपरेट करू शकता कुठूनही, ऑनलाईन आहे ते. आणि हे बघा या ठिकाणी हा स्लॉट आहे, त्याच्यामध्ये हे सिम आपल्याला बसवायचं आहे. आणि त्याचा जो कोना आहे त्या कोण्याची दिशा बघून आपण व्यवस्थित हे सिम बसवायचं आहे. हे बघा मित्रहो, सोलरचं जे वरून येणाऱ्या 2 वायरी असतात, सॉकेट असते, तर त्यातलं एक सॉकेट सोडवायचं आहे. आता हे काय केलं आहे आपण, कंपनीशी आपला कॉल चालू होता, त्यांनी सांगितलं की चालूमध्ये सिम टाका, म्हणून आपण हे चालू ठेवलेलं आहे. आणि मला थोडीफार इलेक्ट्रिक गोष्टींविषयी माहिती असल्यामुळे मी हे चालूमध्ये सिम टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तुम्ही योग्य त्या माहितगार व्यक्तीकडून हे काम करा. स्वतः करणं चुकीचं आहे, कारण याच्यामध्ये करंटसुद्धा बसू शकतो. तर हे बघा या ठिकाणी ही लाईट चमकत आहे. आणि हे बघा कोना बघून व्यवस्थित आपण सिम त्या स्लॉटमध्ये बसवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ती रेंज वगैरे येते की नाही. पहिलं जे सिम होतं ते खराब असल्यामुळे रेंज येत नव्हती त्याला. आणि हे बघा आता हे नवीन आपण टाकले, तर हे बघा इथे ही लाईट चमकत आहे. आणि थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी नेटवर्क येणार आहे. नेटवर्क आल्यानंतर आपण आपल्या मोबाईलमध्ये जे ॲप इन्स्टॉल केलेलं आहे, तर त्याच्यावरून आपण कुठूनही आपल्या मोबाईलच्या स्विचवरून हे आपलं जे सोलर सिस्टम आहे ते चालू आणि बंद करू शकतो. आणि त्याच्यामध्ये करंट, त्याच्यानंतर किती तास मोटर चालली, किती वाजता चालू झाली, किती वाजता बंद झाली, ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या मोबाईलवरती समजतात. आणि तुम्हीसुद्धा जर बटनवरती चालू बंद करत असाल तर ते ॲप इन्स्टॉल करा. अशा प्रकारचं हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला सोलरची जी मोटर आहे ती ऑपरेट करता येईल. धन्यवाद.